नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी जाणार आहे एका मित्राच्या जापावरती आंबे खाण्यासाठी। तर त्या मित्राने मला आमंत्रित केलं आहे। तर चला मित्रांनो, आंब्याचं सीजन आहे त्याच्यामुळे आंबे खाण्यासाठी मी जाणार आहे। तर चला मी जातो आता। गेल्यानंतर तिथे तुम्हाला दाखवतो काय काय कसं कसं आंबे ते आंब्याचं सीजन कोणते कोणते आंबे सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो आता या जापावरती इथंच जाणार आहे आंबा खायला। बघूया मित्रांनी मला आमंत्रित केले तर इकडे जाणारे बिनारे मारले सगळे काही। तर बघू शकता तुम्ही, अरे आहेत मित्र बसले ते एकदम मस्तपैकी आंबा खाते। नमस्कार मित्रांनो, काय करतेत रे? काय नाही, घरी जाय आंबा खातोय। आंबा कोणत्या आंबा ते काही रसाचा आंबा आहे। रसाचा? तर रोहित तू कशी आला? दात असं नको, नीट सांग कशी आलाय एवढ्यात? हा का? तर चला मित्रांनो, कसं काय आलं? मी आलो आहे दसऱ्याना फोन केला होता त्याच्यामुळे मग आलो दसऱ्या। तर चला मित्रांनो, दसऱ्याची ही झोपडी बघू शकता आपण। तर या ठिकाणी आता आलोय मस्तपैकी। इकडे आंबे लावले ते हापूस आंबे तुम्ही पाहू शकता। इकडं आत्ताच यांची लागवड केली त्याच्यामुळे, आणि पपईचं पण झाड आहे इथं बघा, पपया लागले ती। तर चला मित्रांनो, दसऱ्याकडे जातो आता, त्यांचं कसं काय चाललंय बघा मित्रांनो। अशा प्रकारे हे मित्र आंबे खाऊ राहिले। काय रे, गोड आहेत का? हा ओके। किती किती खाशाल साधारणतः तुम्ही एक एक जर? एवढी 7 8 9 9 10 खाऊ बा। 10 आता बरंच हे तुमचा। तुला नाही खायचं का? मला नाही, खातो ना मी, तुमचा पोट बरं द्या ना, मी खातो ना। मी पाहुणे येणार आहे, जरा लाजूनच खाणार ना मी। हा का? तर चला मित्रांनो, बघू शकता तुम्ही आंब्यांची पार्टी। तर नमस्कार मित्रांनो, आज आलतो इकडे आंबा खायला मित्राच्या घरी। तर मस्तपैकी आंबा त्याने गोळा करून ठेवले ते पहिली महिन्याला पाठव। आणि आता या आंब्याचा खाण्याचा आम्ही इथं आनंद घेतोय। तर चला मित्रांनो, आंब्याचा सीजन निघून गेला, काही आंबे खायला भेटले नाही, त्याच्यामुळे आजचा या मित्राने जमा करून ठेवले होते, त्याच्यामुळे आज हा योग आला। बघू शकता मस्तपैकी गोड आंबे ते खायच्या आधी गोड आंबे एकच नंबर, मस्तपैकी चव। या आंब्याला लई चव आहे मित्रांनो। आम्ही सर्वजण आदिवासी भागात राहतोय, दऱ्या खोऱ्यात डोंगर दऱ्या, त्याच्यामुळे मग आमच्याकडे आंबे जांभळे करवंदे पिकनीचे आंबे सगळेच जे फळ आहे ते आमच्याकडे अवेलेबल आहे। ते बोल ना, काय ते रोहित, काय बोलायचं का तुला? हा बोल आहे का? बोल ना थोडे तू। हा बोल तू, मन कर इथं पुढे बसन वही बोल। तर मित्रांनो, आज मच्छिंद्र दराडे याच्या वस्तीवरती आज आम्ही आंबे खाण्यासाठी आलोय। तर बघू शकता दशरथ भाऊ आहे, रोहित भाऊ पण आहे इकडे। तर मित्रांनो, आंबे हे प्रत्येकाच्या घरी असतातच असे नाही। ज्यांच्या घरी म्हणजे आंब्याची बाग आहे त्यांच्या घरीच आंबे अवेलेबल असतात, त्याच्यामुळे आज या भाऊने आम्हाला आंबे खायला बोलवले, त्याच्यामुळे त्याचे मनापासून धन्यवाद करतो। आणि आमचा एक मित्र आहे, काय रोहित, काय त्याचं नाव? मनीष गाबाले। मनीष, हा दसऱ्या मनीष गाबाले या मित्राच्या घरी पण खूप आंबे येते, भरपूर आंबे येते। त्यांनी आज मला वाटतं 50 ते 60 हजाराची विक्री केली असेल या सीझनला, बरोबर? पण त्याने बघा इकडं दिलदार व्यक्तिमत्व मच्छिंद्र भाऊ यांनी आम्हाला आंब्यांच्या नुसत्या टोकऱ्याच भरून ठेवल्यात आज। तर खरंच माणसामध्ये गोडी असली तरच मैत्रीचं नातं निर्माण होतंय, त्याच्यामुळे खरं दिलदार व्यक्तिमत्व आहे। आणि मनीष भाऊने आम्हाला तुला बोलला होता का नाही रोहित? आंबा काय बोलला होता का तुला? आठवत नाही? स्वप्नात बोललो म्हणजे तुला काय बोलवलं नाही का? स्वप्नात बोलवलं दसरा तुला रे मला बोलवलं होता। हा, एकच आंबे टांगळावलं, एकच साग दिलते का? हा। तर मनीष भाऊने बाहेर गपचो, त्याची घरची म्हणली बा दी आंबा म्हणून दिला। तर असं नाही राहत बा। एक दिवस त्या दिवशी का आंबा रस केला, मला आम्हाला काय आहे का म्हणून नाही म्हण यान कायचा एकट्यानंच खाला गप, पण आम्हाला बोलावलंय नाही। म्हणजे असं कुठं राहतंय का? आमच्या संग दररोज आपल्या संग फिरतोय तो। आता काय सांगते काय रोहित, असं कुठं राहतंय का? आता कालच आम्ही पांढरे भेटायला गेलतो, पण म्हणला नाही का बा आंबा घेतो खाया तिकडं, नाही का आपल्याला खायला बियाला? एक नाही दिला का काय? काय जरा आंब्यांचा काय
तर मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही मस्तपैकी आंब्यांची पार्टी चालले तू दिसते आणि मनीष धीर आला त्या कापेल चल इकडं बघू शकता तुम्ही लय गोड आंबे आहे बरं का एकच नंबर गोड आंबे आहे. तर आज ही आंब्यांची पार्टी आंबे खाण्याचा योग या मच्छिंद्र भाऊमुळे आलेला आहे आमचा. तर आम्ही गेलतो बाहेर पण मग त्याने फोन केला की आंबे आता पावसाचा सीझन सुरू झाला पावसाळ्यात मग आंबा भेटू शकत नाही नंतर. भेटू शकत नाही ना. तर ह्या सीझनमध्ये ह्या वर्षामधल्या ह्या शेवटचा हा क्षण आहे आंबे खाण्याचा. तर रोहित भाऊ जम भिडलाय का तू? मग आता अरे पार देऊन घे देऊ इथे नाही तसाच का सुटलाय पार. तर बघू शकता काय म्हणते ते गोड असलं ना कोणताही माणूस असो काही फळ असो गोड असलं ना ते ह्याच्या धाव होती धाव झाली माणूस धावून हे करतोय. तर मित्रांनो अतिशय गोड आंबे ते खूप गोड आंबे ते. तर तुम्ही खाले असतील किंवा नसतील पण आज आम्ही खाण्याचा हा योग आलाय. तर तुम्ही बघू शकता असं चोलून काय लागत आहे ते रसच आंबे रस करतो आंबरस करतात का? तुला दिसत नाही का त्याची पद्धत आंब्याची थोडी व्हिडिओ वाकून पार खा आईला. तर मित्रांनो खायला लागलो लहानपणा सरायला बालपणामध्ये कसा खायचो तसाच आज खाय सुटलाय आम्ही हा रोहित पार बेकार आणि पार दिवी नाही दिवी सुटलाय नाही हाड हाडे आणि पुरा भेटलाय. तू लहानपणी असा नव्हता खा कसं खायचं खा सुटलाय आता. हा का? लहानपणी बेकार खात होता पार बंड्या माखेलं रिय जायला आंब्यांच्या. चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही बोल खाल्लाय का नाही आंबा खातोय ना येते मोठ्याने बोल तुमच्या मनोरंजनासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. एक आंब्यांची पार्टी म्हणून मस्तपैकी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर खरं चला बस धन्यवाद बोल ना बोलवल्याबद्दल जाऊ दे त्याला. बघा मित्रांनो हा आहे मच्छिंद्र. अरे काय नको लाजू काय नाही टेन्शन. अरे फेकू नको. तर मित्रांनो गडी लाजला कधी नवीनच वाटतंय त्याचा चेहरा नवीन आहे त्याच्यामुळे तो लाजला गडी. तर हे दोघं जाम भिडलेत मात्र बघू शकता तुम्ही. हा जसं तुला रे मला नाही तुला फक्त ट्रॅक्टर चढता येत ना. हा बरोबर. तर बघा मित्रांनो कोंबड्या पण आहे ती मस्त रानावर इकडं आलोय नाही का इकडं रानामध्ये आलं ना त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही वातावरण मस्तपैकी वस्तीवरती आलोय. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.